Morning student, today we are going to start mathematics paper first, chapter first, mathematical logic. Mathematical logic मधले आपण statement and its truth value, logical connectives, compound statement, truth tables, statement patterns, logical equivalences, tautology, contradiction and contingency हे पॉइंट काय केलेले आहेत आपण पाहिलेले आहेत. आज आपण स्टार्ट करणार आहोत क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. लेट अस स्टार्ट क्वांटिफायर्स, क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. त्यानंतर हा जो काय पार्ट लिहिलेला आहे ड्युअल्स, हा पार्ट सिलेबसमधून कॅन्सल आउट केलेला आहे, हा ड्युअल्स. त्यानंतर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. फर्स्ट पॉइंट आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. लेट P, a statement P, there exists an even prime number in the set of natural numbers. And statement Q says that all natural numbers are positive. Here we define quantifiers. The words there exist and for all are called as quantifiers. These two statements contains the word there exist and all. The there exist and all, these are called as quantifiers. Here there exist is called existential quantifier and is denoted by symbol this. For all is called universal quantifier and is denoted by symbol this. Next point आहे quantified statement. Statements involving quantifiers are called as quantified statements. याच्यावरची आपण काही एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर हा पॉईंट तुमच्या लक्षात येईल. तर क्वांटिफायर्स कशाला म्हणतात, अशा प्रकारचे स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेले असणार आहेत की त्याच्यामध्ये देअर एक्झिस्ट अँड फॉर ऑल असे वर्ड्स वापरलेले असणार आहेत. आणि हे असे वर्ड्स जे आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो, क्वांटिफायर्स. त्यानंतर देअर एक्झिस्टला आपण म्हणणार एक्झिस्ट या वर्डपासून तयार झालेला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. अँड फॉर ऑल, ह्या ऑल म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर. तर अशा युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरनी तयार झालेलं स्टेटमेंट म्हणजे त्याला आपण म्हणतो क्वांटिफाईड स्टेटमेंट. याच्यावरची काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत पहा. इफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 हा एक सेट दिलेला आहे. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आहे देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स -4 इज इक्वल टू 3. या ठिकाणी ह्या सिम्बॉलला काय म्हणतात, देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स -4 इज इक्वल टू 3. म्हणजेच या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की हे जे काय स्टेटमेंट आहे एक्स -4 इज इक्वल टू 3 हे स्टेटमेंट सॅटिस्फाय होतं एक्स बिलॉंग्स टू ए, असं एक्स बिलॉंग्स टू ए जे ह्या सेटमध्ये काय होत असते, एक्झिस्ट आहे. तर फॉर एक्स इज इक्वल टू 7 एक्स -4 इज इक्वल टू 7 - 4 इज इक्वल टू 3. म्हणजे एक्स -4 इज इक्वल टू 3 याच्यामध्ये जर एक्सच्या ठिकाणी 7 आपण टाकलं तर हे इक्वेशन काय होत असते, सॅटिस्फाय होत असते. आणि एक्स इज इक्वल टू 7 हे ह्या सेटमध्ये एक्झिस्ट आहे. म्हणजेच देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए ही कंडिशन हे इक्वेशन सॅटिस्फाय करते. म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काय सांगणार, द गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. या ठिकाणी तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू डिटरमाइन करायला सांगितलेलं आहे. ह्या क्वांटिफायर कुठल्या प्रकारचं क्वांटिफायर वापरलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स +1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3.
या ठिकाणी क्वांटिफायर कोणतं वापरलेलं आहे? युनिव्हर्सल क्वांटिफायर. दिस युनिव्हर्सल क्वांटिफायर डिनोट्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. म्हणजे ए या सेटमधल्या ईच अँड एव्हरी व्हॅल्यूसाठी दिलेलं स्टेटमेंट हे सॅटिस्फाय होतं असं काय सांगितलेलं आहे? ह्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण हे खरंच सॅटिस्फाय होतं आहे का नाही ते काय करणार आहोत? टॅली करून पाहणार आहोत आणि त्याच्यावरून त्याची काय होतं ते ट्रूथ व्हॅल्यू डिफाईन होणार आहे. तर या ठिकाणी फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए म्हणून पहिला पॉईंट आपण घेतला. फॉर एक्स इज इक्वल टू 1 दिलेलं गिवन स्टेटमेंट राईट डाऊन करून घ्यायचं. एक्स प्लस 1 इज इक्वल टू एक्सच्या ठिकाणी आपण 1 सबस्टिट्यूट करणार. तर 1 + 1 इज इक्वल टू 2 विच इज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. तर 2 इज नॉट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 पण एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. आणि एक्झिस्टेन्शियल कोणतं आहे? युनिव्हर्सल एक्झिस्टेन्शियल. म्हणजे पहिल्याच पॉईंटला हे दिलेलं स्टेटमेंट सॅटिस्फाय होत नाही. जर हे दिलेलं स्टेटमेंट ह्या क्वांटिफायर जो काही दिलेला आहे त्याच्यासाठी सॅटिस्फाय होत नसेल तर आपण लिहिणार देअरफॉर फॉर एक्स इज इक्वल टू 1 एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3 इज नॉट ट्रू. देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. Next and last, there exists x belongs to A such that x plus 8 is equal to 16. There exists means x in A which satisfies the equation x plus 8 is equal to 16. There is no x in A which satisfies equation x plus 8 is equal to 16. If we substitute each and every term किंवा only one term there exists म्हटलं याचा अर्थ एखादी तरी टर्म त्या इक्वेशन काय करायला पाहिजे? सॅटिस्फाय करायला पाहिजेत. पण जर आपण पाहिलं तर एकसुद्धा टर्म ते इक्वेशन सॅटिस्फाय करू शकत नाही. कारण या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7पर्यंतच येऊन स्टॉप झालेला आहे पहा हा सेट. पण ह्या इक्वेशन सॅटिस्फाय होण्यासाठी एक्सच्या ठिकाणी 8ची आवश्यकता आहे. पण एक्सच्या ठिकाणी 8 जो आवश्यक आहे तो ए ह्या सेटमध्ये नाही आहे. मग देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए विच इज नॉट ट्रू किंवा विच डज नॉट सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. देअरफॉर आपण या ठिकाणी लिहिणार देअर इज नो एक्स इन ए विच सॅटिस्फाईज एक्स प्लस 8 इज इक्वल टू 16. देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. अंडरस्टँड? म्हणजेच अशा प्रकारचं ज्या वेळेला एक्झाम्पल दिलेलं असणार आहे क्वांटिफायर्सवरील ज्यामध्ये तुम्हाला एक सेट दिलेला असणार आहे आणि स्टेटमेंट दिलेलं असणार आहे आणि त्याच्यासाठी कंडिशन त्या कंडिशनमध्ये देअर एक्झिस्ट आणि फॉर ऑल हे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर्स काय केलेले असणार आहेत? वापरलेले असणार आहेत. तर देअर एक्झिस्ट म्हटलं की त्या सेटमधल्या एखाद्या तरी पॉईंटला ते इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. जर सॅटिस्फाय होत असेल तर दिलेलं स्टेटमेंट ट्रू असते आणि जर सॅटिस्फाय होत नसेल तर दिलेलं स्टेटमेंट इज फॉल्स. लेट अस स्टार्ट. नेक्स्ट पॉईंट निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. या ठिकाणी मी डायग्रॅमॅटिकल रिप्रेझेंटेशन केलेलं आहे पहा. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला असं एक्सप्लेन केलेलं आहे पण या ठिकाणी डायग्रॅमॅटिकली एक्सप्लेन केलेलं आहे. एवढ्यासाठी जे फोकस झालं की काय होत असते आपल्याला ते लक्षात राहत असते. तर या ठिकाणी निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन आपल्याकडे लॉजिकल कनेक्टिव्स किती आहेत? 5. तर यामध्ये कंजंक्शन म्हणजे अँड हे कनेक्टिव्ह, डिसजंक्शन मीन्स ऑर, कंडिशनल इम्प्लिकेशन सिंगल ॲरो, बाय कंडिशनल डबल इम्प्लिकेशन डबल ॲरो. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहणार आहोत निगेशन ऑफ कंजंक्शन. हा जो काही रूल आहे हा रूल लक्षातच ठेवायचा ज्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? एक्झाम्पल्स सॉल्व करायचे आहेत. तर या ठिकाणी निगेशन ऑफ कंजंक्शनचा रूल किंवा फॉर्म्युला म्हणता येणार आहे. त्या ठिकाणी निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू
हे 3 ज्या लाईन्स आहेत त्याला इक्विव्हॅलंट म्हणतात असं सांगितलेलं आहे पहा. इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P or negation of Q. To remember this, separate negation and असेल तर or. Conjunction means what? Two statements are joined by and connective. And this compound statementचं निगेशन फाइंड आउट करत असताना हा रूल वापरायचा. जर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये अँड असेल तर सेपरेट निगेशन घ्यायचं त्या दोन्ही स्टेटमेंटचं आणि अँड असेल तर ऑर. त्यानंतर सिमिलर इन केस ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ P or Q, सेपरेट निगेशन ऑर असेल तर अँड. म्हणजे या ठिकाणी निगेशन ऑफ P or Q विच इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P अँड निगेशन Q. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे निगेशन ऑफ कंडिशनल इम्प्लिकेशन. या ठिकाणी पहा, निगेशन ऑफ P implies Q विच इज इक्विव्हॅलंट टू P अँड निगेशन Q. या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी आपण असं म्हणू शकतो, P हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, Q हे सेकंड स्टेटमेंट आहे. तर या ठिकाणी ट्रिक लिहिलेली आहे पहा, फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट, जे P अँड निगेशन Q, P विच इज अ फर्स्ट स्टेटमेंट, Q विच इज अ सेकंड स्टेटमेंटचं निगेशन. मध्ये कनेक्टिव्ह कोणतं आहे? अँड आहे. टू रिमेंबर दॅट वी सेज P अँड निगेशन Q मीन्स फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. त्यानंतर निगेशन ऑफ बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशनल डबल एरो, negation of P double implies Q which is equivalent to first statement and negation of second statement or second statement and negation of first statement. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये ते देखील एक्सप्लेन केलेलं आहे पहा. तर P and negation of Q or Q and negation of P. तर या ठिकाणी to remember that we says first statement and negation of second or second statement and negation of first. Let us revise. Negation of conjunction and असेल तर or separate negation. Negation of disjunction or असेल तर and separate negation. Negation of conditional or implication, first statement and negation of second. Negation of biconditional and double implication, first statement and negation of second or second statement and negation of first. तर त्यानंतर लास्ट कंजंक्शन आहे, लास्ट कनेक्टिव्ह आहे निगेशन ऑफ निगेशन. म्हणजे निगेशन हे 5th नंबरचं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. तर या ठिकाणी नोट दिलेली आहे पहा, निगेशन ऑफ निगेशन इज अ स्टेटमेंट इटसेल्फ. म्हणजे निगेशन काढत असताना आपण जर P हे स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स लिहित असतो. पण त्याचं जर पुन्हा निगेशन काढायचं झालं तर निगेशन ऑफ निगेशन P इज अ स्टेटमेंट इटसेल्फ. ह्या सगळ्या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आहेत, ज्याच्यावरून आपल्याला नेक्स्ट लेक्चरला त्याच्यावरची एक्झाम्पल्स पाहायचे आहेत. ओके, थँक्यू.